नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करतो। BA भाग 3 सेमिस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी भूगोल या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत। सिलेबस ऑफ सिलेबस ऑफ अर्बन जिओग्राफी नागरी भूगोलाचा अभ्यासक्रम इंट्रोड्यूस्ड फ्रॉम जून 2020 जून 2020 पासून हा अभ्यासक्रम आपल्याला परिचित झालेला आहे। या अभ्यासक्रमामध्ये 4 मॉड्यूल्स आहेत। मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी नागरी भूगोलाची ओळख, मॉड्यूल सेकंड अर्बनायझेशन म्हणजे नागरीकरण, मॉड्यूल थर्ड स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स नागरी केंद्रांची रचना आणि रूपिकी, मॉड्यूल 4 अर्बन प्रॉब्लेम अँड इश्यूज नागरी समस्या आणि उपाययोजना। या 4 प्रकरणापैकी पहिलं प्रकरण आपण पूर्णपणे अभ्यासलेलं आहे। दुसऱ्या प्रकरणाचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे, ज्याला आपण नागरीकरण असं म्हणतो। या प्रकरणाचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये मॉड्यूल सेकंड अर्बनायझेशन मध्ये साइट अँड सिच्युएशन, सिग्निफिकन्स अँड टाइप्स, कन्सेप्ट अँड फॅक्टर्स ऑफ अर्बनायझेशन म्हणजेच नागरीकरणाची संकल्पना आणि नागरीकरणाचे घटक, पॅटर्न्स ऑफ अर्बनायझेशन इन डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज, विकसित आणि विकसनशील देशात मधील नागरीकरणाचे प्रारूप, फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ सिटीज म्हणजे कार्यात्मक वर्गीकरण, नगरांचे कार्यात्मक वर्गीकरण। या 4 मुद्द्यांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत। प्रमुख मुद्दे आहेत, अंतर्गत पुष्कळ मुद्दे आहेत। साइट अँड सिच्युएशन, स्थान आणि स्थिती या मुद्द्याला आपण सुरुवात केलेली आहे। नगरांचे स्थान म्हणजे काय, स्थिती म्हणजे काय, त्यांचा नगरावरती काय प्रभाव पडतो, या सर्व गोष्टींची माहिती आपण पाहिलेली आहे। नगरांचं आणि शहरांचं स्थान, त्याच्यामध्ये सापेक्ष स्थान, निरपेक्ष स्थान, नगराची निवड करताना सुरक्षा, पाणी, वाहतूक इत्यादी सारख्या गोष्टींचा आपण विचार करतो आणि नगरांच्या स्थानाचा नगराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। आणि नगराच्या स्थानावर परिणाम करणारे घटक, त्याच्यामध्ये भूपृष्ठ रचना, पाणी पुरवठा, जमीन, हवामान, दळणवळण, आर्थिक घटक, सामाजिक घटक, राजकीय घटक, ऐतिहासिक घटक, धार्मिक घटक, या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे। नगरे व शहरांच्या स्थानाचे प्रकार व महत्व, नगरांच्या व शहरांच्या स्थानाचे प्रकार व महत्व, याच्यामध्ये सुरक्षित स्थान, नदी किनाऱ्यावरील स्थान, त्याच्यामध्ये नदीचे वळण, नद्यांचे संगम, नदीच्या किनाऱ्यावरील उंच भाग, पुलाचे निकटवर्ती स्थान, नदीतील जलवाहतुकीची सीमा, जलखिंड, गळई, नदी पर्वतीय भाग ओलांडून जेथे मैदानात प्रवेश करते, धबधबे, नदी किनाऱ्यावरील सुपीक मैदान, नदी मार्गातील सरोवरे, नदीचे मुख, पक्क्या रस्त्यांच्या बाजूचे स्थान, सीमावर्ती स्थान, जंक्शनचे स्थान, कालव्याचे स्थान, दऱ्याचे स्थान, वायुमार्गाचे स्थान, तीर्थस्थान, इथपर्यंतचा भाग मित्रांनो आपण पाठीमागच्या क्लासमध्ये पाहिलेला आहे। आणि इथून पुढचे जे काही 4-5 मुद्दे आहेत ते आपण पाहूया मित्रांनो। की नगरांचं स्थान म्हणजे ज्या ठिकाणी नगर वस्त स्थापन होतं ती भूमी म्हणजे त्या नगराचं स्थान। आणि हे स्थान 2 प्रकारे सांगितलं जातं, सापेक्ष स्थान, निरपेक्ष स्थान। या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा केलेली आहे। आणि या
स्थानांचे प्रकार आपण पाहत आहोत आणि ही स्थानं कशा प्रकारे त्यांचं महत्त्व पाहत असताना कशा प्रकारे त्या शहरांच्या विकासावरती प्रभाव टाकतात हे महत्त्वामध्ये आपण पाहत आहोत. आणि आज आपण अनेक घटक अभ्यासल्यानंतर पाणी पुरवठ्यापर्यंत येऊन पोहोचलोय. पाणी म्हणजे जीवन. मित्रांनो, आपण पाण्यासंदर्भात बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे की मानवाच्या जे काही मूलभूत गरजा आहेत त्यातील एक प्रमुख गरज, अशा दृष्टिकोनातून आपण पाण्याला पाहतोय. परंतु मित्रांनो, फक्त एवढ्या संकुचित अर्थानं पाण्याकडं पाहून चालणार नाही. कारण पाणी फक्त आपलीच महत्वाची गरज आहे असं नाही आहे, किंवा आपलीच संजीवनी आहे असं नाही आहे. तर पाणी हे संपूर्ण पृथ्वीचं चैतन्यमयाचं उगमस्थान आहे. पृथ्वी आपण म्हणतो चैतन्यमय आहे. या पृथ्वीवरती असणारा निसर्ग नटलेला आहे, निसर्ग सौंदर्य बहरलेलं आहे, फुललेलं आहे. त्यामध्ये अनेक पशु पक्षी प्राणी खेळतायत, बागडतायत, नाचतायत, आनंद व्यक्त करतायत. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा या सगळ्या घटना याच्या पाठीमागं स्रोत आहे पाणी. मग या सर्वांनाच पाण्याची आवश्यकता आहे, तशीच मानवालाही आहे. तसंच मानवाचं असणारं वसाहती स्थानाला पण आहे. मग ती ग्रामीण वसाहत असू दे, भटकी वसाहत असू दे, किंवा प्रगत वसाहत आज आपण ज्याला म्हणतो ती शहर नगर वसाहत असू दे, किंवा शहरासारखी प्रगत वसाहत असू दे, किंवा महानगरासारखी अत्यंत प्रगत वसाहत असू दे, या सर्वांना पाणी हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग ज्या ठिकाणी पाणी पुरवठा होऊ शकतो त्या ठिकाणी नगर किंवा सामान्य वस्ती वसाहत सर्व काही मानव म्हणूया किंवा मानवाचा विकास होतो. अन्यथा मानवाचा विकास अशक्यप्राय आहे. मग ते स्थानासाठी असू दे किंवा इतर ॲक्टिव्हिटीज किंवा इतर उपक्रमांच्यासाठी असू दे, पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. नदी किनाऱ्यावरील स्थानमध्ये आपण पाहिलंच की पाणी किती महत्वाचं आहे. परंतु प्रत्येक वसाहतीला, प्रत्येक नगराला, प्रत्येक शहराला नदीचा किनाराच प्राप्त होईल, सापडेल असं नाहीये. नदीपासून दूर सुद्धा किंवा नदीपासून अंतर्गत भागात सुद्धा शहर नगर आपल्याला पाहायला मिळतात. मग त्या ठिकाणी जर पाणी पुरवठा असेल तर त्या ठिकाणचं शहर नगर सुद्धा अत्यंत उदयास येतं, नावारूपास येतं असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे नदीपासून दूर असलं तरी सुद्धा पाण्याची गरज आहे, आणि ते पाणी असेल तर तिथं निश्चितपणे अशा शहरांचा उदय झालेला पाहायला मिळतो. आणि मानवाच्या इतरही ॲक्टिव्हिटीजसाठी, फक्त जीवन यापनसाठीच पाणी महत्वाचं आहे असं नाही मित्रांनो. मग ते शेती असेल, पशुपालन असेल, उद्योगधंदे असतील, व्यापार असतील, या सर्व गोष्टींच्यासाठी किंवा पर्यटन असेल, मनोरंजन असेल, पाणी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि मग ज्या ठिकाणी मुबलक पाणी पुरवठा आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी निश्चितपणे नगर किंवा शहर स्थापन होऊ शकतं, किंवा स्थापन झालं असेल तर त्याचा विस्तार होऊ शकतो. आणि मित्रांनो, हे जे पाणी आहे हे नदी, तळी, सरोवरे ही पाणी पुरवठ्याची साधनं आहेत. आणि म्हणून नगरांची किंवा शहरांची निर्मिती नद्या व सरोवरांच्या काठी होते.
काही वेळेस ती नद्यापासून दूर सुद्धा होते. पाठीमागच्या तासाला मी तुम्हाला सांगितलं की कालगुर्डी कुलगार्डी नावाची पश्चिम ऑस्ट्रेलियातील सोन्याचं उत्खनन करणारी शहरं आहेत. या शहरांना खूप दुरून असा पाणी पुरवठा केलेला आहे. म्हणजे शहर, नगर नद्यांच्या सरोवराच्या काठावरतीच वसलेली आहेतच, परंतु याशिवाय दूरवरती वसलेली शहरं किंवा नगर यांना सुद्धा ह्या नद्या, ही सरोवर, ही तळी पाणी पुरवठा करतात आणि म्हणून त्यांचं जीवनयापन सुरू असतं. आणि म्हणून मित्रांनो, जगामध्ये सर्वात अधिक शहरं आपल्याला सरोवरांच्या, तळ्यांच्या, नद्यांच्या काठावरती पाहायला मिळतात. प्राचीन काळात तर निश्चितपणे याच ठिकाणी ती होती आणि नंतर मग सोयी सुविधानुसार अंतर्गत भागामध्ये सुद्धा ती स्थापन झालेली आहेत. आणि मग पाणी पुरवठ्याची त्यामध्ये सोय अत्यंत महत्त्वाची आहे, हे विसरून आपल्याला या ठिकाणी चालणार नाही. आणि जर मुबलक पाणी पुरवठा असला तर शहराच्या सभोवतालचा प्रदेश कृषीमय बनतो आणि या शेतातून सुद्धा आपल्याला कच्चा माल मिळतो की ज्यावरती आपण प्रक्रिया करू, ज्यावरती आपण उद्योगधंदे करू, ज्यावरती आपण व्यापार करू. अशा दृष्टिकोनातून सुद्धा पाण्याचं महत्त्व आपल्याला सांगता येतं. याचबरोबर उद्योगधंद्यांना सुद्धा पाणी लागतं मित्रांनो. म्हणजे जिथं पाणी पुरवठा मुबलक तिथं शहरांचा विकास खूप मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतो. शहर औद्योगिक शहरं म्हणून नावारूपास आलेली आपल्याला पाहायला मिळतात. ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून जिथं मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा, त्या ठिकाणची जी काही शहरं आहेत, ही शहरं मोठ्या प्रमाणात विस्तार पावलेली पाहायला मिळते. मग ते नदीकाठी असू देत, तळ्यांच्या काठी असू देत, सरोवरांच्या काठी असू देत, किंबहुना कृत्रिमरित्या पाणी पुरवठा करणाऱ्या ठिकाणी असू देत. उदाहरण, पाणी मुबलक असणाऱ्या ठिकाणी जी काही नगरांचा स्थापना किंवा नगरांचं विस्तार झालेली जी काही उदाहरण आपण या ठिकाणी सांगायची झाली तर भारतातील उदाहरण सांगता येतं. कानपूर असेल, पाटणा असेल, आग्रा असेल, दिल्ली असेल, लखनौ असेल, ही सर्व शहरं पाणी पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून नद्यांच्या काठी वसलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि या शहरांना पाण्याचे सानिध्य लाभल्याने त्यांचा विकास झाला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. याशिवाय मित्रांनो, चीनमधील कॅन्टन, रशियातील स्टॅलिनग्राड ही शहरं देखील नद्यांच्या काठी पाण्याच्या सानिध्याजवळ वसलेली आहेत. अशा प्रकारे पाणी पुरवठा चं स्थान किंवा पाणी पुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हे स्थान सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. हा प्रकार सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे शहराच्या प्रगतीसाठी, विकासासाठी, विस्तारासाठी असं आपण म्हणू शकतो. यानंतरचं स्थान आहे शिक्षणाचं स्थान. मित्रांनो, आज आपण पाहतोय की 21व्या शतकामध्ये किंबहुना 20व्या शतकात सुद्धा आणि भविष्य काळात सुद्धा शिक्षण हे मानवी जीवनाचं अविभाज्य अंग आहे. शिक्षणानं माणूस सुसंस्कृत बनतो. शिक्षणानं माणसाचे जे काही दृष्टिकोन बदलतो. चुकीच्या दृष्टिकोनाकडून त्याची चांगल्या दृष्टिकोनाकडे त्याची वाटचाल होते. त्याला अज्ञानातून ज्ञानाकडे,
किंवा अंधारातून प्रकाशाकडे म्हणजेच तमसो मा ज्योतिर्गमय असं म्हणतो. हे शिक्षण तमसो मा ज्योतिर्गमय अशा प्रकारचं कार्य करीत असतं. म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे किंवा अज्ञानातून ज्ञानाकडे लोकांना समाजाला घेऊन जाण्याचं कार्य हे शिक्षण करत असतं. आणि म्हणून ज्या ठिकाणी शिक्षण त्या ठिकाणाला अत्यंत महत्त्व भूतकाळातही होतं, आजही आहे आणि भविष्य काळातही राहणार आहे. आणि म्हणून जिथं विद्यापीठ, जिथं संशोधन केंद्र, जिथं महत्त्वाच्या शिक्षण संस्था, तेथे नगरांची नव्यानं स्थापना सुद्धा संभवते. किंबहुना मूळचं नगर असेल तर त्या नगराचा विकास सुद्धा संभवतो. कारण अशा ठिकाणी अनेक लोक शिक्षण घेण्यासाठी येतात. तसेच तेथे शिक्षण घेणाऱ्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी व्यापारी त्या ठिकाणी अनेक सोयीसुविधा घेऊन आलेले असतात. पुस्तक असतील, मुलांच्यासाठी कपडे असतील, म्हणजे कपड्यांची दुकानं असतील, पुस्तकांची दुकानं असतील, हॉटेलिंग असेल किंवा इतर सोयीसुविधा असतील, तर आपण स्टेशनरी म्हणतो, यासारख्या अनेक मनोरंजनाची साधनं असतील किंवा ज्याला आपण म्हणतो की अकोमोडेशनची सोयीसुविधा असतील, या सर्व दृष्टिकोनातून ते ठिकाण विकसित व्हायला लागतं आणि त्या ठिकाणी त्या शहराचा विकास होतो. आणि जसजसा शिक्षणाचा विकास त्या ठिकाणी होत जातो तसतसं त्या ठिकाणच्या शहराचा सुद्धा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो का. आणि म्हणून शिक्षणाचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून नावारूपास आलेली शहरं सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड, भारतात बोलपूर, पिलानी, बनारस, अलीगड इत्यादी ठिकाण शिक्षणामुळे विकसित झालेली आहेत. याशिवाय तुम्ही आणखीन काही छोटी मोठी उदाहरणं सुद्धा निश्चितपणे देऊ शकता. यानंतरचं स्थान आहे स्वास्थ्यप्रद स्थान. मित्रांनो, विशेषतः शहरी जीवनासाठी हे स्वास्थ्यप्रद स्थान अत्यंत महत्त्वाचं असतं. शहरी जीवनातील लोक अहोरात्र श्रम करतात. त्या ठिकाणी घरांची दाटी असते, लोकांची गर्दी असते, वाहतुकीची कोंडी झालेली असते, अनेक समस्या त्या ठिकाणच्या मानवाला नित्य दैनंदिन जीवन जगताना फेस कराव्या लागतात. आणि ह्या फेस करत असताना तो मानव त्या ठिकाणच्या वाढत्या प्रदूषणामुळं आणि वाढत्या ताणतणावाच्या जीवनामुळं जेव्हा आजारी पडतो तेव्हा त्या ठिकाणचे डॉक्टर त्यांना सल्ले देतात की तुम्ही स्वच्छ हवेच्या ठिकाणी, आपण उष्ण कटिबंधीय किंवा उष्ण हवामानामध्ये आपला देश येतो. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या देशातील अशा त्रस्तग्रस्त लोकांना डॉक्टर लोक सांगतात की थंड हवेच्या स्वास्थ्यप्रद अशा ठिकाणी जाऊन राहा, जेणेकरून तुम्हाला आराम वाटेल. आणि मग ज्यांच्याकडे पैसा आहे
असे श्रीमंत लोक अशा ठिकाणी जाऊन राहतात, किंबहुना त्या ठिकाणी स्वतःचा जागा, स्वतःची घर, ज्याला आपण बंगलो म्हणतो, तयार करतात. परंतु अलीकडं सर्वच इकॉनॉमिकल क्लासमध्ये, जे सर्वच आर्थिक घटकांच्या मधील लोक पर्यटनासाठी बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वास्थ्यप्रद स्थानांना भेटी देतात. आणि म्हणून मित्रांनो, या सर्व लोकांच्या सोयी सुविधेसाठी ही स्वास्थ्यप्रद स्थानं निर्माण झालेली असतात. मग ही कुठं निर्माण झालेली आहेत? डोंगर माथ्यावरती ही ठिकाणं निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळतात. कारण डोंगर माते किंवा पर्वत माते हे मित्रांनो, त्यांच्या उंचीमुळं त्यांना त्या ठिकाणी थंड हवा तर प्राप्त झालेलीच आहे, परंतु त्या ठिकाणी पाऊस पडत असल्याने त्या ठिकाणची वनराई अत्यंत सुंदर, अत्यंत निसर्गरम्य, अत्यंत चित्त वेधक किंवा मनाला विरुंगळा देणारी ठरतात. आणि मग अशी ठिकाणं पर्यटनाची केंद्र किंवा स्वास्थ्यप्रद केंद्र किंवा स्थान म्हणून उदयास येतात, विकसित पावतात आणि त्या ठिकाणच्या लोकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी तिथं हॉटेल, बाजारपेठा आणि त्या बाजारपेठातून असणारी विविध प्रकारचे व्यापारी अशा सोयी सुविधा तिथं येतात आणि त्या ठिकाणी त्या असणाऱ्या नगराचा अधिक विकास होत जातो. अशी उदाहरणं आपल्याला भारतातील शिमला, मसुरी, नैनिताल, दार्जिलिंग, महाबळेश्वर, उटी इत्यादी ठिकाणी अशा ही जी काही ठिकाणं आहेत, ही स्वास्थ्यप्रद स्थानं म्हणून किंवा पर्यटन स्थानं म्हणून किंबहुना थंड हवेची ठिकाणं म्हणून ही स्थानं प्रसिद्ध आहेत आणि यांना या दृष्टिकोनातून महत्त्वही प्राप्त झालेलं आहे. आणि मित्रांनो, यानंतर आपण पुढचं स्थान पाहणार आहोत, बंदरे. समुद्र किनारा कसा असावा? तर समुद्र किनारा दंतूर असावा. दंतूर असेल, दंतूर म्हणजे किनाऱ्याला असे वेडी वाकडे, आपल्याला जर किनारा असा जर वेडा वाकडा असला तर त्या ठिकाणी तो जो किनारा आहे तो किनारा बंदर विकसित करण्यासाठी योग्य असतो. त्यालाच आपण वेडावाकडा किनारा म्हणजे त्याला आपण दंतूर किनारा असं म्हणतो. तो दंतूर किनारा असावा आणि याशिवाय तो किनाऱ्यालगतच खोल असावा. दंतूर आणि किनाऱ्यालगत पाण्याची खोली असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो बंदरांचा विकास होतो आणि ते बंदर त्या देशाचं प्रवेशद्वार ठरू शकतं. कारण त्या बंदरातून दुसऱ्या देशाशी व्यापार होतो, मग आयात असेल किंवा निर्यात असेल. म्हणजे दुसऱ्या देशासाठी हे बंदर हे काय असतं, प्रवेशद्वार असतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाहीये. आणि याशिवाय या बंदरांच्या ठिकाणी जहाजांचा मेंटेनन्स, जहाज बांधणी उद्योग, जहाजांना लागणार इंधन, जहाजांना लागणार शुद्ध पाणी, या सर्व गोष्टी, या सर्व सोयी सुविधा तिथं असतात. याशिवाय त्या बंदरामध्ये
मोठ्या जहाजामधून जो काही माल उतरवला जातो त्यासाठी मोठी गोडाऊन्स, त्या मालाचं असणारं अंतर्गत भागामध्ये पुरवठा करण्यासाठी इतर वाहतुकीच्या साधनांनी, सोयी सुविधांनी ते बंदर जोडलेलं असतं आणि या सर्व गोष्टीमुळं त्या ठिकाणी व्यापार उदयास येतो आणि कालांतराने त्या ठिकाणी अनेक उद्योगधंद्यांचा सुद्धा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या सर्व गोष्टींच्यामुळं, सर्व ॲक्टिव्हिटीजमुळं हे जे काही बंदरांच्या स्थानी जे काही नगर असतं त्या नगराचा प्रचंड असा विस्तार, विकास होतो. आणि मग ते पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, उद्योगधंद्यांच्या दृष्टिकोनातून, व्यापाराच्या दृष्टिकोनातून, वाहतुकीच्या दृष्टिकोनातून ते विकसित होत जातं. आणि म्हणून बंदर हे जे काही स्थान आहे हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे असं मित्रांनो आपल्याला म्हणता येईल. आणि त्याचं महत्त्वही आपण पाहिलेलं आहे. तर उदाहरण आपण पाहूया. भारतातील मुंबई असेल, श्रीलंकेमधील कोलंबो असेल, थायलंडमधील बँकॉक असेल, ग्रेट ब्रिटनमधील लिव्हरपूल असेल, इत्यादी बंदरांची ठिकाणे असून या ठिकाणी मोठी शहरं मित्रांनो आहेत. हे आपण या ठिकाणी विसरून चालणार नाही. म्हणून बंदरं ही अत्यंत महत्त्वाची आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. यानंतरचं आणखीन एक महत्त्वपूर्ण स्थान आहे, त्याला म्हणतात शिल्प केंद्रे. प्रत्येक देशात शिल्प, चित्र, हस्तकलेची काही केंद्र असतात. अशा ठिकाणी कुशल कारागीर व कलावंत येऊन स्थायिक होतात. त्यामुळे त्या ठिकाणांचा कलेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो विकास होतो आणि ती ठिकाणं शहरांच्या दृष्टिकोनातून किंवा शहर उदयाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरतात आणि त्या ठिकाणी शहरांची स्थापना होते आणि हळूहळू त्या शहरांचा विकास होतो. या दृष्टिकोनातून आपल्याला उदाहरण म्हणून भारतातील फिरोजाबाद बांगड्या बनविण्याच्या कलेमुळे प्रसिद्ध आहे. कालपी हाताने कागद बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. खुजी चिनी मातीची भांडी बनवण्याच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे. ही काही प्रसिद्ध शहरं शिल्पकलांच्यामुळं किंवा कलांच्यामुळं नावारूपास आलेली आहेत असं आपल्याला आज अभिमानानं सांगता येतं. यानंतर मित्रांनो इथं आपण थांबूया, कारण वेळ झालेली आहे. पुढील तासाला आपण काही आणखीन जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यांचा आपण विचार किंवा चर्चा करणार आहोत. तेव्हा इथं आपण वेळेच्या अभावी थांबूया. धन्यवाद.